ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोरूपः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. सद्गुरूंच्या महिमा मंडित करण्यासाठी हे मी यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि आज आपल्याकडे मी हा 60वा व्हिडिओ हा आपल्याकरता तयार करत आहे. आणि आजचा जो व्हिडिओ आहे त्याबाबत थोडा माझी स्वतःचाच एक अनुभव आपल्याला सांगणार आहे. आणि त्याचं कारण म्हणजे गत आठवड्यात सद्गुरूंनी काही मंडळींना मी अपत्य प्रदानाचे आशीर्वाद दिलेले होते आणि त्यापैकी एका कुटुंबातल्या व्यक्तींनी थोडी त्याबाबत घाई केली. सद्गुरूंनी तेव्हा असं सांगितलं आहे की आम्ही जेव्हा आशीर्वाद देतो तेव्हा तो योग्य वेळेस फलित होत असतो. तुम्ही जर घाई केलीत तर त्याचे परिणाम हे सुपरिणाम होत नाहीत. म्हणजे परिणाम होणारच आहे, परंतु जे काही अपेक्षित गोष्टी घडायला पाहिजे असतील त्या तशा घडतीलच असं नाही आहे, पण काही ना काहीतरी होतं. अर्थात त्या कुटुंबाने का घाई केली हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. बऱ्याच वेळा भक्तमंडळींना असं वाटतं की आपल्याला ताबडतोब हे झालं पाहिजे. व कुठलंही भक्तांचं कुठलंही काम असेल आणि सद्गुरूंकडे त्यांनी जर प्रार्थना केली तर ती भक्तमंडळी ही घाई करतच असतात. हा सद्गुरूंना आलेला अनुभव त्यांनी गत आठवड्यातच एका क्लिपमध्ये सांगितलं. त्या क्लिपचा आता नंबर माझ्या लक्षात नाही, पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो निश्चित टाकणार आहे. पण या संदर्भात मला माझा एक अनुभव सांगायचा आहे. वास्तविकता मी सद्गुरूंच्या चरणाशी जवळजवळ 62-63 सालापासून स्थिर झालेलो आहे आणि माझं सर्व शिक्षण म्हणजे माझं बालपण हे त्यांच्या सावलीतच गेलेलं आहे. पुढे मला सरकारी नोकरी लागली. त्या नोकरीच्या निमित्तानेही मला सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त झाले होते. पुढे माझा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर मला एक कन्या झाली. त्याच्यानंतर माझी दिल्लीला बदली झाली. त्या दिल्लीला बदलीच्या वेळेस देखील मी सद्गुरूंचे आशीर्वाद घेऊन दिल्लीला गेलेलो होतो आणि दिल्लीत 5-6 वर्ष राहिलो. दिल्लीत राहिल्यानंतर जेव्हा मला असं वाटलं की आता आपण दिल्लीतच कायम राहावं, तेव्हा मी सद्गुरूंना विचारणा केली होती की आता मी दिल्लीमध्ये कायम वास्तव्य करावं काय. ते 91 साली सद्गुरूंनी मला सांगितलं नाही, पुढील काळात मला तू आपल्या भागात पाहिजे. आता ते सद्गुरूंचं वचन आहे आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे 91 सालीच माझी परत पुण्याला बदली झाली. मागे मी अनुभव कथन केला की 92 साली भगवान तिरुपती जे भगवान बालाजींचं स्थान आहे, व्यंकटेश्वराचं स्थान आहे, तिथे सद्गुरूंचा वर्धापन दिन साजरा केला होता. त्या सेवेलाही मी गेलो होतो. आणि त्याच्यानंतर मला वाटतं सप्टेंबर 92मध्ये सद्गुरूंची प्रकृती थोडी, पायाचा जो त्यांना विकार झाला होता तो थोडा वाढला होता आणि साधारणपणे त्या ठिकाणी सद्गुरू हे काही दिवस पुण्यात वैद्यकीय उपचारासाठी आलेले होते. त्यांचं पायाचं दुखणं सुरू होतं आणि स्वाभाविकपणे सद्गुरूंचा मुक्काम वाड्या कॉलेजचे प्राचार्य श्री सुरू यांच्याकडे होतं. आणि वास्तविकता गुरुदेवांचं आगमन झालं आहे तर ही बातमी मला पहिले 2-3 दिवस कळलीच नव्हती. अर्थात न कळण्याचं काय, मी जर संपर्कात नसेल तर मला कळणार कसं काय. पण मला ती बातमी कळली की सद्गुरूंचं आगमन झालेलं आहे पुण्यात आणि असं आहे. त्यामुळे एक दिवशी मी संध्याकाळी, मला वाटतं शनिवार वगैरे काहीतरी असेल तो, आणि मी संध्याकाळच्या वेळेस दर्शनासाठी सुरू सरांच्या घरी गेलो आणि आतमध्ये थोडी गर्दी होती. बाहेर मी बसलो आणि तेवढ्यात माझे मेहुणे म्हणजे माझी बहीण जी
सौभाग्यवती सुनीता हिचं नगरमध्ये वास्तव्य होतं आणि तिचे मिस्टर प्रकाश कुलकर्णी हे देखील गुरुदेवांचे भक्त आहेत. तर ते त्या ठिकाणी आतमध्ये दर्शनाला गेलेले होते. दर्शनाला बाहेर आले आणि त्यांनी मला पहिलाच प्रश्न विचारला, "हो महाराज तुमची आठवण काढत होते." म्हणले महाराज म्हणले की प्रमोदला कळलं नाही का मी पुण्यात आलेलो आहे, तो मला आलेला दिसला नाही. म्हणजे मी बाहेर उभा आहे, आलो आहे आणि सद्गुरू तिथे माझी आठवण काढतायत. तर ही आठवण काढली होती असं मी म्हणणार नाही. तर सद्गुरूंनी त्यानिमित्त त्यांनी मला तिथं बोलावून घेतलेलं होतं. तर बोलावून मी अनेक वेळा आपल्याला सांगितलं आहे की ज्यांच्यावर कृपा करायची असते त्यांना सद्गुरू बोलावून घेत असतात. मग काही लोक कृपा करावी म्हणून विनंती करायला जातात आणि काही भक्तांच्या बाबतीत सद्गुरू त्यांना बोलावून घेतात. असे बरीच उदाहरणं आपल्याकडे आहेत. आणि मग मी म्हटलं नाही, मला कालच कळलं होतं, त्यामुळे आज मी दर्शनासाठी आलो. आणि मग मी तिथून आतमध्ये गेलो. आता आतमध्ये गेल्यानंतर गुरुदेव काय मला म्हणजे महाराज काय मी त्यांना महाराज म्हणायचं, महाराज काय मला म्हणले नाही, का रे प्रमोद तू एवढ्या दिवसात आला नाही, काही बोलले नाही. माझं दर्शन झालं, मला प्रसाद दिला, मी बाहेर आलो. आता सद्गुरूंचं वास्तव्य पुण्यात आहे म्हटल्यावर आणि मी पुण्यात म्हणजे पिंपरीत राहत असलो तरी पुण्यातच आहे ते, त्यामुळे रोज सकाळी कार्यालयात जाण्यापूर्वी मी दर्शनाला जायला लागलो वाडिया कॉलेजमध्ये. आणि असं दर्शन घेण्याचा हा सुरू झाला. पुढे 5-7 दिवसांनी एक रविवार होता, सुट्टी दिवस होता, शनिवार असेल रविवार असेल हा भाग वेगळा. आणि त्या दिवशी मी दर्शनाला गेलो. त्या बैठकीमध्ये बरेच दिग्गज मंडळी, म्हणजे आम्ही ज्यांना दिग्गज समजतो ते बसलेले होते. आमच्या काही दिवस ट्रस्टी राहिलेले आणि सद्गुरूंचे वैयक्तिक सचिव म्हणून काम करणारे मोठं वळेसाहेब मुंबईचे त्या ठिकाणी होते. मराठे काका होते, जयंतराव फाटक होते. आता सगळ्यांची नावं काय मला घेणं शक्य नाही, पण ही सगळी मंडळी तिथं, दिग्गज मंडळी तिथं बसलेली होती. आणि मी त्या दिवशी नमस्कार केला आणि सद्गुरू चटकन मला म्हणले, खरं प्रमाणात तुला मुलं बाळं किती आहेत? आता वास्तविकता माझ्या कुटुंबात जे काही घडतं ते त्यांना माहीत होतं. एवढी माझी जवळीक होती, प्रत्येक गोष्ट त्यांना सांगितलेली होती आणि त्यांना माहीत असायची. म्हणजे लौकिकातलं अलौकिकातलं सगळंच त्यांना माहीत होतं. पण त्यांनी मला तो प्रश्न विचारला. का विचारला हे तुम्हाला पुढे कारण कळेल. आणि मी त्यांना सांगितलं, नाही म्हटलं गुरुदेव मला 2 मुली आहेत. तर गुरुदेव चटकन म्हणले, का रे तुला अजून मुलगा झाला नाही? आम्ही तुला मुलगा दिलेला आहे. आम्ही तुला मुलगा दिलेला आहे हे शब्द आहे. आणि त्या क्षणी मी स्थिमित झालो. आता आपण काय बोलावं की सद्गुरू असं म्हणतायत मी तुला मुलगा दिलेला आहे. अर्थात त्यावेळेस मी गप्पच बसतो, कारण तो सद्गुरूंनी दिलेला आशीर्वाद होता. आणि मग आता आम्हाला त्या ठिकाणी हा सगळ्यांच्या समक्ष आशीर्वाद दिलेला आहे, तुला अजून मुलगा झाला कसा नाही काय. आणि पुढेही म्हणले की जरा देवस्थानची तोशिष घेऊन सेवा कर काय. अरे स्वाभाविक ते सांगायचे. आणि नगरला येऊन माझ्याकडून प्रसाद घेऊन जा. आणि मग त्या ठिकाणी सद्गुरूने मला तो आशीर्वाद दिला. आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर ही गोष्ट आमच्या सौभाग्यवतींच्या कानावर घातली, असं असं झालंय. वास्तविकता आम्हाला 2 कन्या होत्या. आणि त्यावेळेस एक मुलगी मला पुण्यात 85 झाली असताना झाली होती आणि दुसरी मुलगी मला दिल्लीच्या वास्तव्यात झाली होती. आणि दिल्लीतल्या तिथलच्या त्या डॉक्टरांनी आमच्या सौभाग्यवतींचं नैसर्गिक डिलिव्हरी करण्याची निग्रह केलेला होता. कारण पहिल्या वेळेस सिझरिंग झालं होतं, दुसऱ्या वेळेस सबरवाल म्हणून डॉक्टर होत्या,
त्या म्हणल्या आम्ही तुम्हाला नैसर्गिक डिलिव्हरी करणार आणि ती खरोखरच नैसर्गिक डिलिव्हरी झाली. पण त्यांनी एक सल्ला दिला होता की आता इथून पुढे तुम्ही कोणती रिस्क घेऊ नका काय. आणि डॉक्टरने असं सांगितलं रिस्क घेऊ नका. आणि सद्गुरू म्हणतात तुम्हाला पुत्र दिलेला आहे. आता आमच्या पुढे प्रश्न असा होता की कोणाचं ऐकायचं काय. डॉक्टर हे काही पेशंटचं कल्याण करणारे मंडळी असतात, पण सद्गुरू आमचे सद्गुरू हे भवरोग वैद्य आहेत. ते सर्व जगाचंच कल्याण करण्याकरता या पृथ्वीवर त्यांनी अवतार घेतलेला आहे. आणि हे पाहिल्यावर आम्ही त्या भवरोग वैद्यांचा सल्ला मानण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आम्ही नगरला गेलो. नगरला गेल्यानंतर सद्गुरूंनी एक मला मोठा जम्बो पेढा दिला आणि म्हणे आज पेढा घरी गेलं की तुम्ही दोघांनी खायचा, असं मला त्यांनी सांगितलं. मग नगरहून आम्ही परत आलो. आणि मग नंतर कधीतरी जवळजवळ 1 वर्षाने साधारणपणे सप्टेंबर 93च्या आसपास कधीतरी आमच्या सौभाग्यवतींना गर्भधारणा झाल्याचं लक्षात आलं. म्हणजे सप्टेंबरमध्ये जरी झाली तरी ते आम्हाला नोव्हेंबरच्या पुढेच कळलं. मला असं आठवतं आहे की त्यावेळेस गुरुदेवांची साठी शांत आपण नोव्हेंबर 93मध्ये केली होती. त्यावेळेस देखील मला त्या गोष्टीची कल्पना नव्हती. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही पुण्याला आलो आणि मग मेडिकल चेकअप केलं त्यावेळेस ते लक्षात आलं. त्यानंतर तिथलचे जे डॉक्टर होते पुण्यातले त्यांनी मला सांगितलं की तुमचं पहिलं सिझरिंग आहे, तर 2 अपत्य आहेत, की तुम्ही रिस्क घेत आहे. तर म्हणे मी थोडी गर्भाची वाढ कशी झाली हे बघून तुम्हाला सांगेन. मग त्यांनी सांगितलं गर्भाची वाढ ठीक आहे, काही काळजी करू नका, तुम्हाला कंटिन्यू करायचं कंटिन्यू करा. आणि मग मी नगरला गेलो. सद्गुरूंच्या कानावर हे सगळं घातलं. मला असं वाटतं 31 डिसेंबर किंवा 1 जानेवारी 94 असा तो दिवस असावा. आणि त्या दिवशी मी दर्शनासाठी गेलो. सकाळी 9 ते 10 या दर्शनाला गेलेलो होतो. आणि बराच वेळ मला तिथे बसायला मिळालं. सद्गुरूंना जेव्हा मी कानावर सांगितलं की असं असं झालेलं आहे, आता त्यांनीच आशीर्वाद दिला होता, तेव्हा ते त्यांना मला अवगत करणं आवश्यक वाटलं. आणि बोलता बोलता सद्गुरू सहज म्हणून गेले मला, प्रमोद अरे विज्ञान फार पुढे गेलं बरं का. ठीक आहे, तुला काही चाचण्या वगैरे करायच्या असतील तर ते करून घे. खरं म्हणजे गुरुदेवांनी जेव्हा असं बोलले तेव्हा त्यांचा रोग काय होता हे मला त्या क्षणी कळलंच नाही. परंतु पुढे मी अर्धा पाऊण तास सद्गुरूंच्या समोर बैठकीत बसलेलो होतो आणि तो विषय तेवढ्यापुरता संपला. त्यानंतर मी त्या गोष्टीवर विचार केला आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आमचे सद्गुरू हे विज्ञानवादी आहेत. आमचे सद्गुरू हे विज्ञानवादी आहेत. त्यांनी आशीर्वाद दिला होता, पण त्यांनी असं मला सूचित केलं होतं की बाबाने तुला जर इच्छा असेल तर विज्ञानाच्या कसोटीवर गर्भलिंग परीक्षण करून घे, असं सुचवलं असं मला वाटलं. आणि साधारणपणे 10च्या आसपास ती बैठक संपणार होती किंवा बैठक 10 साडे 10च्या आसपास संपली. आणि मग मात्र त्यावेळेस मी परत नमस्कार करताना सद्गुरूंना सांगितलं, म्हटलं महाराज आपण जरी काही मला अशा चाचण्या करून घ्या असं सांगितलं असेल तरी मला त्या करून घ्यायच्या नाही आहेत. आपल्या आशीर्वादावर माझा पूर्ण विश्वास आहे. आपण सत्य संकल्प आहात, त्यामुळे मी कुठल्याही चाचण्या करून घेणार नाही. त्याच क्षणी सद्गुरूंनी असे उद्गार काढले की प्रमोद इथून पुढे सर्व जबाबदारी माझी. इथून पुढे ही सर्व जबाबदारी माझी. आणि मग सद्गुरूंनी जबाबदारी घेतली आणि मग मी त्या ठिकाणून बाहेर पडलो. काय माहिती का, गुरुवाक्यावर
भक्तांचा विश्वास पाहिजे. गुरुवाक्य बद कामधेनू असं गुरुचरित्रात कायम म्हटलेलं आहे की गुरुवाक्य हे आपण अनुसरलंच पाहिजे. तर गुरूंनी सांगितलं आहे, त्यामुळे त्यांचा आशीर्वाद हा सत्य संकल्प असल्यामुळे फलित होणारच. आणि लिंग परीक्षण कशाला करायचं? त्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत. पण समजा माझं नशीबच करंट असेल आणि काही वेगळं घडलं असतं तर आपण काय टाकून देणार आहे? त्यामुळे आपण आपल्या सद्गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवणं आवश्यक होतं. त्यानंतर अजून एक घटना घडली की साधारणपणे शिवरात्रीच्या आसपास 94 गुरुदांचा पुण्यात मुक्काम होता. आणि त्यावेळेस पुणे सत्संग मंडळाने जास्तीत जास्त पाद्यपूजा करण्याचं ठरवलं. आणि मग त्या अनुषंगाने त्यांच्या अनुषंगाने माझ्या मनात विचार आला की आपणही पाद्यपूजा करावी. आणि तोपर्यंत जवळजवळ आमच्या सौभाग्यवतींचं दिवस भरायची वेळ आलेली होती. आणि घरात असं मत पडलं की या परिस्थितीत आपल्याला ही पूजा करता येणार नाही. आई वडिलांचं मत पडलं. आणि जेव्हा असं काही मत पडतं तेव्हा आमची पावलं नगरच्या दिशेने वळतात. आणि मग मी नगरला गेलो आणि सॉरी मला थोडा खोकला झालेलाच आहे. पण आज मला हा व्हिडिओ रेकॉर्ड करणं आवश्यक वाटतं म्हणून मी करतोय. कारण आज सोमवार आहे आणि आज हा मला व्हिडिओ टाकायचा आहे. तर मी सद्गुरूंच्या कानावर घातलं की असं असं आहे. तर सद्गुरूंनी स्पष्ट शब्दात मला विचारलं, 8वा महिना संपलाय का? मी म्हटलं नाही. मग म्हणले करून घे, काय काळजी करू. आणि मग त्या ठिकाणी पाद्यपूजा करण्याचा निर्णय घेतला. आम्ही उभयतांनी आमच्या मुलींसह त्या ठिकाणी पाद्यपूजा केली. त्याचा एक नंतर अनुभव मी आपल्याला सांगणार. आणि एप्रिल 94 28 एप्रिल 94 रोजी आमच्या सौभाग्यवतींचं सिझरिंग सेक्शन डिलिव्हरी झाली आणि तिला मुलगा झाला. याच्यातला एक किस्सा असा आहे की डॉक्टर लोकांनी पिंपरीतल्याही डॉक्टर लोकांनी मला हा सल्ला दिला होता की तुम्ही गर्भलिंग परीक्षण करून घ्या. पण मी ते केलेलं नव्हतं. आणि ऑपरेशनच्या टेबलवर ज्यावेळेस डिलिव्हरी चालू होती आणि मुलगा झाला त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर बसलो होतो. माझ्या मातोश्री होत्या, मी होतो. आणि आम्ही काही उत्सुकता दाखवत होतो, काय झालंय, मुलगा का मुलगी. आणि त्या नर्स बाहेर आली. त्यावेळी बाळाचे कपडे दिले. आई बाळाचे कपडे दिले. आईने विचारू नये काय झालं, मुलगा का मुलगी. तेव्हा डॉक्टर म्हणले, हे रेंगे मंडळी आपल्याला विचारत नाहीत. याचा अर्थ आपल्या नकळत त्यांनी गर्भलिंग परीक्षण करून घेतलेलं असावं असं त्याचं मत पडलं. आता माझी पत्नी ही जरी तो लोकल अॅनेस्थेसिया तिला ते ऐकू येत होतं. तिने मला सांगितलं असं असं डॉक्टर म्हणत होते. मग मी त्यांना दुसऱ्या दिवशी खुलासा केला की डॉक्टर आम्ही कोणतीही गर्भलिंग परीक्षण संपूर्ण या 9 महिन्यात केलेलं नाही. मला करण्याची आवश्यकता वाटली नाही कारण माझ्या सत्यसंकल्प गुरुमाऊलीचा हा आशीर्वाद होता. डॉक्टर शेडणे म्हणून गॅयनॅकोलॉजिस्ट आहेत, त्यांना मी हे सांगितलं. आता हे पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. त्याच्यानंतर मला काही नगरला जाता येत नव्हतं, काय सोयर असल्यामुळे. त्यामुळे मी माझी बहीण सौभाग्यवती सुनीता हिला फोन करून सांगितलं की असं असं आहे, तू गुरुदेवाच्या कानावर ही गोष्ट घाल. आणि ती लगेच आश्रमात गेली. गुरुदेवांना सांगितलं की असं असं दादाला मुलगा झाला आहे म्हणून.
तर गुरुदेवांनी या शब्दात आनंद व्यक्त केला की आज प्रमोदपेक्षा मला जास्त आनंद झाला आहे. म्हणजे सद्गुरूंचं भक्तांवर किती निस्सीम प्रेम असावं आणि किती त्यांनी मोलाचे आशीर्वाद आम्हाला दिले हा भाग आहे. अर्थात गुरुदेवांचा जेव्हा एखाद्या कुटुंबात अपत्यप्रधानाचा जेव्हा आशीर्वाद देतात तेव्हा काय काय करावं लागतं हे त्यांनी आमचे जे ज्येष्ठ बंधू होते, भक्त ज्येष्ठ बंधू जयंतराव फाटक यांना एकदा सांगितलं होतं की मी जेव्हा एखादा आशीर्वाद देतो त्यावेळेस मला सर्व गोष्टी तपासाव्या लागतात. अपत्य प्रदान दिलं तर त्या अपत्याचं पालनपोषण व्हायला पाहिजे. त्या दृष्टीने त्या अपत्याच्या आईवडिलांना आयुष्य प्रदान करावं लागतं, त्या अपत्याचं कल्याण करावं लागतं. या सगळ्या गोष्टी त्यात आलेल्या आहेत आणि जेव्हा मला ती खात्री असते त्याच वेळेस मी तसे आशीर्वाद देत असतो. हा विषय कसा निघाला होता की आमचे एक गुरुबंधू होते, ते दोघंही गुरुबंधूंच्या सौभाग्यवती त्या सेवेकरी होत्या आणि दुर्दैवाने त्यांनाही अपत्य झालेलं नव्हतं. तेव्हा जयंतराव फाटकरांनी असं विचारलं की महाराज त्यांनी कधी तुम्हाला मागितलं नाही का असं. ते म्हणले त्यांनी मागितलेलं नाही हे बरोबर आहे, पण एखाद्या वेळेस मी न मागताही ते देत असतो, पण मला पुढे काय घडणार आहे हे बघून मी ते देस. त्यामुळे अपत्य प्रदान केलं तर त्या अपत्याचं संवर्धन करण्याची देखील शक्ती मला त्या कुटुंबाला द्यावी लागते. हा उल्लेख त्या ज्येष्ठ आणि अपत्य नसलेल्या ह्याच्या चर्चेवरनं तो उल्लेख केला होता. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण इच्छा व्यक्त केली की गुरुदेवांनी पूर्ण करावी, तर तसं प्रत्येक ठिकाणी होत नाही. माझ्या बाबतीत मला 2 कन्या असतानाही त्यांनी पुत्र प्राप्तीचा जो आशीर्वाद दिला तो कदाचित आपल्या या जे ऋणमुक्ती असते, पितृऋणातनं मुक्त होण्याचा जो मार्ग असेल त्याकरता कदाचित दिलेला असावं असं मला वाटतं. अर्थात त्यांनी मला आशीर्वाद का दिला ह्याचा विचार मी करण्याचं काही कारण नाही आहे. आपल्याला फक्त आंबे खायचे, कोया मोजायच्या नाहीत हे लक्षात ठेवायचं आणि जे अमृतपान आहे ते आपण करावं असं मला वाटतं. माझे गुरुदेव हे दत्तात्रयांचे अवतार आहेत. परमपुण्य श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रयांचे अवतार आहेत. त्यांचे चरित्र वाचताना त्यांनी अनेक वेळा असं नमूद केलं आहे की देशकालादी संकल्प त्यांच्या हातात आहेत. याचाच अर्थ या भूतलावर कुठली घटना कोठे घडावी आणि केव्हा घडावी याचा निर्णय घेण्याचे अधिकार श्री दत्तात्रयांना आहेत. त्यामुळे माझ्या गुरुदेवांनी माझ्या बाबतीत हा निर्णय घेत असताना निश्चितपणे देशकालादी संकल्पात फेरफार केले असणार याची मला पूर्ण खात्री आहे, तेही आपल्या भक्तांसाठी. तर आमच्या गुरुदेवांच्या ज्या लीला आहेत, धन्य धन्य परमपुण्य रामकृष्ण सरस्वती महाराजांची लीला, एवढं सांगून मी या ठिकाणी थांबतो आहे. आज थोडा प्रकृती बरी नाही आहे, परंतु सोमवारी मी हा व्हिडिओ टाकत असतो आणि गेल्या आठवड्यात काही मला व्हिडिओ शूट करता आला नाही, त्यामुळे मी आत्ता हा करत आहे. तरी मला थोडा खोकला आला आहे, तो आपण समजून घ्यावा एवढीच मी आपल्या चरणी भक्तांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपण इथे थांबूया. श्री गुरुदेव दत्त.